Hello friends, welcome to Chemistry Departments. Today I discuss with you about the revised syllabus for BSc 3 Chemistry to be implemented from 2020 onwards. The equivalence of the old syllabus and the new syllabus. In old syllabus, the topic old syllabus is the paper number physical chemistry, inorganic chemistry, organic chemistry and analytical industrial chemistry. These are the sequence of the papers. First is the physical chemistry in 5th semester. That is 9th paper is physical chemistry, 10th paper is inorganic chemistry and 11th paper is organic chemistry and 12th paper is analytical and industrial chemistry. This sequence is changed in old syllabus. This sequence is in old syllabus is the 9th paper is the inorganic chemistry, first paper. The second paper, that is 10th paper is organic chemistry, 11th paper is the physical chemistry and the 12th paper is analytical industrial chemistry. You remember विद्यार्थ्यांनी हे लक्षात ठेवा की इनऑर्गॅनिक नवीन सिलेबसमध्ये रिवाइज्ड सिलेबसमध्ये 9वा पेपर जो आहे तो इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा आहे. त्यानंतर ऑर्गॅनिक केमिस्ट्री, फिजिकल केमिस्ट्री आणि अनालिटिकल इंडस्ट्रियल केमिस्ट्री. हा जो सिक्वेन्स आहे थोडासा ओल्ड सिलेबसपेक्षा थोडा बदल केलेला आहे. पूर्वी फिजिकल केमिस्ट्री हा 9वा पेपर होता, त्याऐवजी 9वा पेपर हा इनऑर्गॅनिक केमिस्ट्री, ऑर्गॅनिक केमिस्ट्री, फिजिकल केमिस्ट्री आणि अनालिटिकल केमिस्ट्री. The name of the topics in inorganic chemistry, the comparison between old syllabus and the new syllabus. The old syllabus is implemented from the June 2015 and the new syllabus is implemented from 2020, from this year. The unit number 1 is the in old syllabus hard soft acid bases, but in new syllabus acid base, hard soft acid base and non-aqueous solvents. These 3 points are added, that is 2 points, extra 2 points is added into the first unit. The unit number 2, metallic and bonding in transitional metal complexes, crystal field theory is added and geometrical isomerism is replaced. म्हणजे ह्या 2 युनिटमध्ये जो ओल्ड सिलेबसमध्ये जो आयसोमेरिझम इन कॉम्प्लेक्सेस होता, तो पॉईंट होता, तो नवीन सिलेबसमध्ये तो काढून टाकलेला आहे आणि त्या ठिकाणी क्रिस्टल फील्ड थिअरी जो SYच्या सिलेबसमध्ये जो होता चॅप्टर, तो परत DYच्या सिलेबसमध्ये या युनिट नंबर 2मध्ये ॲड केलेला आहे. युनिट नंबर 3 मेटल सेमीकंडक्टर, सुपर कंडक्टर, जो ओल्ड सिलेबसमध्ये जो युनिट जसा आहे तसा होता तो नवीन सिलेबसमध्ये तो ॲड केलेला आहे. त्यानंतर ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड्स, जो ओल्ड सिलेबसमध्ये जे आहे तो टॉपिक नवीन सिलेबसमध्ये ॲड केलेला आहे. त्यामध्ये जो लिथियमचे जे एक्झाम्पल आहेत ते त्यामधून काढून टाकलेलं आहे. फक्त बेरिलियम, ॲल्युमिनियम हा 2च एलिमेंटचा कॉम्प्लेक्सिंग स्टडी, ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंडचा स्टडी यामध्ये ॲड केलेला आहे. त्यानंतर 5वा युनिट जे आहे ते कॅटालायसिस. हे ओल्ड सिलेबसमध्ये तो चॅप्टर नव्हता, तो SYला होता. तो SYचा चॅप्टर परत TYच्या ह्या इनऑर्गॅनिकच्या सेक्शनमध्ये ॲड करण्यात आला आहे. आता एक्झाम पॅटर्न कसा असणार आहे, म्हणजे प्रत्येक पेपरला मार्क किती असणार आहेत. तर इनऑर्गॅनिक सेक्शनसाठी 40 मार्क, ऑर्गॅनिक केमिस्ट्रीसाठी 40 मार्क, फिजिकल केमिस्ट्रीसाठी 40 मार्क आणि अनालिटिकल अँड इंडस्ट्रियल केमिस्ट्रीसाठी 40 मार्क्स. आणि इंटरनल एक्झाम जे आहे ते ओरल किंवा सेमिनार, स्टुडंट सेमिनार असू शकेल. त्यानंतर त्या विद्यार्थ्याचे
टेस्ट असणार आहे किंवा होम असाइनमेंट. हे चारहीपैकी एक जे असणार आहे त्यासाठी त्याला 10 मार्क्स असणार आहे. मग ओरल घेतले तर 10 मार्क्स, सेमिनार जर विद्यार्थ्याचं घेतलं तर 10 मार्क, टेस्ट कंडक्ट केली तर 10 मार्क्स किंवा होम असाइनमेंट मुलांच्या करून घेतली तर त्यासाठी 10 मार्क्स. हा जो पॅटर्न आहे तो पूर्वी होता, आताही तसाच आहे, त्यात फारसा काही बदल झालेला नाही. प्रॅक्टिकल एक्झामिनेशन जो पूर्वी जो पॅटर्न आहे तो जसा आहे तसा या नवीन सिलेबसमध्ये ॲड केलेला आहे. फिजिकल सेक्शनसाठी 60 मार्क्स आहेत, इनऑर्गॅनिक सेक्शन 65 मार्क्स, ऑर्गॅनिक सेक्शन 60 मार्क्स, प्रोजेक्ट 15 मार्क्स आणि टोटल 100 मार्क्स. नेचर ऑफ थेरी क्वेश्चन पेपर जो SYचा जो क्वेश्चन पेपर जो पॅटर्न आहे जो जसा तसा ठेवायला घेतलेला आहे. क्वेश्चन नंबर 1 हा 1 सेंटेन्स 4 मार्कासाठी असेल आणि मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहे तो 4 मार्काचा, म्हणजे त्याच्यामध्ये 1 सेंटेन्सचे 4 ऑब्जेक्टिव्स, मल्टिपल चॉईसचे 4 ऑब्जेक्टिव्स असे एकूण 4 मार्काचे 8 मार्काचा तो क्वेश्चन नंबर असेल. क्वेश्चन नंबर 2 जे आहे तो लॉंग आन्सर टाईप क्वेश्चन असणार आहे. 3 दिलेला असणार आहे, त्या 3पैकी 2 सोडवायचे आहेत. प्रत्येक क्वेश्चन हा 10 मार्कासाठी असेल, म्हणजे 1 क्वेश्चन फॉर 10 मार्क्स, टोटल 20 मार्क्स. ॲडिशनल मार्क इज 10 मार्क्स. शॉर्ट आन्सर टाईप क्वेश्चन जे आहेत त्यासाठी 3 आउट ऑफ 5, म्हणजे 3 सोडवायचे आहेत 5पैकी. प्रत्येक क्वेश्चन हा 4 मार्कासाठी असेल आहे, टोटल 12 मार्क्स. म्हणजे क्वेश्चन नंबर 1 8 मार्क्स, क्वेश्चन नंबर 2 20 मार्क्स आणि क्वेश्चन नंबर 3 12 मार्क्स, टोटल 40 मार्क्स. हे 40 मार्कापैकी तुमच्या पेपरमध्ये ॲडिशनल 8 मार्काचा क्वेश्चन नंबर 2 आणि क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 2 मध्ये 10 मार्काचा एक क्वेश्चन जादा असणार आहे आणि क्वेश्चन नंबर 3 मध्ये 2 क्वेश्चन हे 4 मार्काचे जादा असणार आहेत. तर सिलेबस जो इनऑर्गॅनिकचा आहे तर युनिट नंबर 1 ॲसिड बेस नॉन ॲक्वा सॉल्व्हंट्स, म्हणजे त्याच्यामध्ये 3 पॉईंट जे आहेत. ॲसिड बेस म्हणजे टाईप्स ऑफ 4 थेरीज, ॲसिड बेस थेरीज, आर्निश थेरी, ब्रॉन्स्टेलॉरी कन्सेप्ट, लेविस कन्सेप्ट, लक्स फ्लोट कन्सेप्ट, हे 4 थेरीज आहेत. ह्या 4ही थेरीच्या डेफिनेशन आणि एक्झाम्पल एवढंच द्यायचं आहे. म्हणजे आर्निश थेरी असेल तर द एनी सबस्टन्स विच टू फॉर्म H प्लस सायन्स, बेस असेल तर एनी सबस्टन्स टू फॉर्म OH मायनस सायन्स, दॅट इज फॉर्मेशन ऑफ H प्लस सायन्स फॉर द ॲसिड अँड फॉर्मेशन ऑफ OH मायनस सायन्स फॉर द, that is the base according to Arrhenius concept. And Bronsted-Lowry concept for acid and base. Acid is the proton donor, base is the proton acceptor. And Lewis concept for acid definition is the electron acceptor and base is the electron donor. According to Lewis concept, acid is the electron acceptor and base is the electron donor. Then another point is the hard soft acid base concept. या हार्ड ॲसिड आणि सॉफ्ट ॲसिड बेस कन्सेप्टमध्ये याच्यामध्ये हे जे 4ही थेरीचे जे लिमिटेशन्स आहेत ते हार्ड सॉफ्ट ॲसिड्समध्ये काही प्रमाणात कंप्लीट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ह्याच्यामध्ये एनी ॲसिड्स ते इट डिपेंड्स अपॉन दी साईज, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, पोलर, नॉन पोलर, पोलरायझेबल, नॉन पोलरायझेबल. Oxidation, it depends upon the oxidation states, lower oxidation state, higher oxidation state. Higher oxidation state असेल तर smaller in size, lower oxidation state असेल तर larger in size, more polarizable. तर ह्याच्यामध्ये फक्त 2 याच्यामध्ये हार्ड सॉफ्ट ॲसिड बेस. पहिल्यांदा सुरुवातीला अकॉर्डिंग टू आर्लँड अँड चॅट, नेम ऑफ द सायंटिस्ट आर्लँड अँड चॅट, याने 2 भागामध्ये क्लासिफिकेशन केलेलं आहे ॲसिडचं. एक क्लास ए आणि क्लास बी. क्लास ए हार्ड ॲसिड, क्लास बी सॉफ्ट ॲसिड्स. आणि बेससाठी क्लास ए सॉफ्ट ॲसिड आणि क्लास बी हार्ड बेस. म्हणजे 2 ह्याच्यामध्ये म्हणजे क्लास ए ॲसिडसाठी, क्लास बी सॉफ्ट ॲसिड, क्लास ए फॉर हार्ड बेस आणि क्लास बी फॉर
सॉफ्ट बेस असं आहे. आणि त्यानंतर मग पियर्सन कन्सेप्टनं काय केलेलं आहे, HSAB कन्सेप्टनं त्यावरती जे क्लास केलेले होते, क्लास ए, क्लास बी, क्लास फॉर ॲसिड्स अँड बेस, तर ते परत त्याचं काय केले, हार्ड ॲसिड्स, हार्ड बेस अँड सॉफ्ट ॲसिड्स अँड सॉफ्ट बेस. म्हणजे हार्ड ॲसिड रिॲक्ट विथ हार्ड बेस अँड सॉफ्ट ॲसिड रिॲक्ट विथ सॉफ्ट बेस. म्हणजे सेम असेल तर हार्ड ॲसिड रिॲक्ट विथ सेम हार्ड बेस अँड सॉफ्ट ॲसिड रिॲक्ट विथ सॉफ्ट बेस. तर हा याच्यामध्ये तो पॉईंट क्लिअर होऊन जाईल. त्यानंतर ॲसिड बेस स्ट्रेंथ अँड हार्डनेस, सॉफ्टनेस, दिस इज ऑल्सो डिपेंड्स अपॉन द साइज अँड इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, पोलॅरिजिबिलिटी. देन केमिस्ट्री ऑफ नॉन ॲक्वस सॉल्वंट्स, याच्यामध्ये हा चॅप्टर SYला BSc सेकंड इयरमध्ये झालेला आहे. तर ह्यामध्ये काय केलेलं आहे, फर्स्ट व्हॉट इज मीन बाय नॉन ॲक्वस सॉल्वंट्स, त्यानंतर क्लासिफिकेशन ऑफ नॉन ॲक्वस सॉल्वंट्स, त्यानंतर प्रत्येक त्याच्यामध्ये 2 सॉल्वंट्स इम्पॉर्टंट, एक प्रोटॉनिक सॉल्वंट मीन्स अमोनिया आणि दुसरा आहे ते नॉन प्रोटॉनिक सॉल्वंट्स म्हणजे सल्फर डायऑक्साईड. या 2 ॲसिड्सचंच फक्त काय त्याचे फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज एवढंच याच्यामध्ये एक्सप्लेन करायचं आहे. त्यानंतर युनिट नंबर 2मध्ये मेटलिक अँड बॉन्डिंग इन ट्रान्सियल मेटल कॉम्प्लेक्सेस, यामध्ये जे मी सुरुवातीला सांगितलं होतं, हा SYमधला जो चॅप्टर होता क्रिस्टल फील्ड थिअरी परत ठेवायच्या ह्या युनिट नंबर 2मध्ये ॲड केलेलं आहे. तर याच्यामध्ये इंट्रोडक्शन, शेप ऑफ द डी ऑर्बिटल, assumptions of CFT, crystal field splitting d orbital in metal in octahedral, tetrahedral and square planar complexes, what is meant by John Taylor distortion, हा SYला झालेला आहे. what are the factors affecting in the crystal field splitting parameter, then हाय स्पिन म्हणजे काय, लो स्पिन म्हणजे काय, ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्सेस फक्त कोबाल्टसाठीच द्यायचं आहे. कोबाल्टचे ऑप्शन स्टेट प्लस सेकंड आहे. म्हणजे कोबाल्टचा 8 नंबर जर 27 असेल तर जनरल इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन हे कोबाल्टचं 3d7 असेल. त्यातले 2 इलेक्ट्रॉन लॉस झाल्यानंतर 3d7 इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन हे कोबाल्ट 3d7 जर हाय स्पिन असेल आणि लो स्पिन असेल तर 3d हाय स्पिनमध्ये T2g5 Eg2, म्हणजे T2gमध्ये 5 इलेक्ट्रॉन, Egमध्ये 2 इलेक्ट्रॉन. तर याच्यामध्ये तुम्हाला हाय स्पिन म्हणजे 3 अनपेड इलेक्ट्रॉन असणार आहेत आणि लो स्पिनमध्ये 1 अनपेड इलेक्ट्रॉन असणार आहे. म्हणजे T2gमध्ये 6 इलेक्ट्रॉन आणि Egमध्ये 1 इलेक्ट्रॉन, म्हणजे 1/2 स्पिन हा Egमध्ये असेल. त्याला आपण ज्याच्यामध्ये जास्तीत जास्त अनपेड इलेक्ट्रॉन असणार आहे त्याला हाय स्पिन म्हणणार आहोत आणि ज्याच्यामध्ये कमीत कमी इलेक्ट्रॉन हे अनपेड असणार आहे त्यांना लो स्पिन म्हणणार आहोत. त्यानंतर लिमिटेशन्स ऑफ CFT आहे, क्रिस्टल फील्ड स्टॅबिलायझेशन एनर्जी विथ ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्सेस. त्यानंतर मोलिक्युलर ऑर्बिटल थेरी फॉर प्युअर सिग्मा बॉन्डिंग ऑर्बिटल्स. तर त्या 3 कॉम्प्लेक्स याच्यामध्ये दिलेले आहेत, टिटॅनियम H2O6 कोबाल्ट F6 अँड कोबाल्ट NH3 या 3 कॉम्प्लेक्सेस फक्त एमओ डायग्राम काढायचे आणि ते प्युअरली काय असणार आहे, सिग्मा बॉन्डिंग. देन मेरिट्स अँड डिमेरिट्स ऑफ मोलिक्युलर ऑर्बिटल थेरी. युनिट्स नंबर 3 यामध्ये मेटल, सेमीकंडक्टर, सुपर कंडक्टर्स हा एक पार्ट याच्यामध्ये महत्त्वाचा आहे. त्यामध्ये प्रॉपर्टीज ऑफ मेटल सॉलिड्स, त्याच्यामध्ये फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटॅलिक सॉलिड्स, थिअरीज ऑफ बॉन्डिंग इन मेटल्स, याच्यामध्ये तुम्हाला बँड थिअरी आणि एक त्याच्यामध्ये तो महत्त्वाचा पार्ट असणार आहे बँड थिअरी म्हणून, मेटॅलिक अँड बॉन्डिंग इन. त्यानंतर फ्री इलेक्ट्रॉन थिअरी, म्हणजे फ्री इलेक्ट्रॉन थिअरी आणि बँड थिअरी अशा 2 थिअरीज ह्या याच्यामध्ये मेटल्स अँड सेमीकंडक्टरमध्ये आहेत. फ्री इलेक्ट्रॉन थिअरी मोलिक्युलर ऑर्बिटल थिअरी, त्यालाच दुसरं नाव आहे बँड थिअरी. त्यानंतर क्लासिफिकेशन ऑफ सॉलिड्स ॲज ए कंडक्टर, इन्सुलेटर, सेमीकंडक्टर्स ऑन बेसिस ऑफ बँड थिअरी. म्हणजे बँड थिअरी जर माहीत असेल तर त्या बँड थिअरीवरून तुम्हाला कंडक्टर, इन्सुलेटर आणि सेमी कंडक्टर म्हणजे त्या मेटलचे टाईप्स तुम्हाला आयडेंटिफाय करता येतात. कंडक्टर कुठल्याला म्हणायचं, इन्सुलेटर कधी म्हणायचं आणि सेमी कंडक्टर कधी म्हणायचं. सेमी कंडक्टरचे परत टाईप दिलेले आहेत, त्याला
इंट्रेन्सिक सेमीकंडक्टर म्हणजे सेल्फ इंडिकेटर इंट्रॅक्शन, सेल्फ मेटल आयन्स, सेल्फ मेटल म्हणजे ओनली फॉर सिलिकॉन्स म्हणजे. तर त्याच्यामध्ये दुसरा ग्रुप ॲड केला तर त्याला एक्सट्रेन्सिक सेमीकंडक्टर म्हणतो. इंट्रेन्सिक सेमीकंडक्टर देर इज नो इम्प्युरिटीज, ओनली वन प्युअर मेटल आहे. आणि एक्सट्रेन्सिक सेमीकंडक्टर म्हणजे द ॲडिशन ऑफ इम्प्युरिटीज म्हणजे ते पी ब्लॉक एलिमेंटमध्ये तुमचा 5व्या आणि 3ऱ्या म्हणजे ॲल्युमिनियम ग्रुप आणि तुमचा ऑक्सिजन ग्रुपमध्ये ऑक्सिजन, सल्फर, सेलेनियम, टेलोरियम, पोलोनियम किंवा नायट्रोजन म्हणजे कार्बनच्या याच्यामध्ये जर सिलिकॉन असेल, कार्बन, सिलिकॉन, जर्मेनियम, तर सिलिकॉन इज द प्युअर इंट्रेन्सिक सेमीकंडक्टर. तर त्या सिलिकॉनमध्ये जर तुम्ही फॉस्फरस किंवा आर्सेनिक ॲड केलं तर त्याला एन टाईप सेमीकंडक्टर म्हणतो. आणि थर्ड ग्रुपमधले बोरॉन, ॲल्युमिनियम, गॅलियम, इंडियम, थॅलियम, गॅलियम जर ॲड केला तर त्याला पी टाईप सेमीकंडक्टर म्हणतो. हा सेमीकंडक्टरचा पार्ट इथं बऱ्यापैकी संपतो. त्यानंतर सुपर कंडक्टर्स आहेत. म्हणजे ह्याच्यातला महत्त्वाचा पार्ट येतो टाईप्स ऑफ सिंथेसिस सुपर कंडक्टर्स. त्यातले वन ऑफ द मेथड इज द सिरेमिक सुपर कंडक्टर आहे. त्यानंतर प्रिपरेशन स्ट्रक्चर ऑफ YbA2CO3O7X. चौथं जे युनिट आहे ते ऑर्गॅनिमेटॅलिक केमिस्ट्री. त्याच्यामध्ये सिंथेसिस अँड स्ट्रक्चरल स्टडी ऑफ अल्किल आयरिल कंपाऊंड्स ऑफ बेरिलियम, ॲल्युमिनियम. जुन्या सिलेबसमध्ये लिथियमचा जो पार्ट होता तो काढून टाकलेला आहे. फक्त याच्यामध्ये डेफिनेशन ऑफ ऑर्गॅनिमेटॅलिक कंपाऊंड्स, नोमेनकल्चर ऑफ ऑर्गॅनिमेटॅलिक कंपाऊंड्स. सेकंड पार्ट आहे तो सिंथेसिस अँड स्ट्रक्चरल स्टडी ऑफ अल्किल आयरिल कंपाऊंड्स ऑफ बेरिलियम अँड ॲल्युमिनियम. आणि थर्ड पॉईंट आहे मोनोन्यूक्लियर कार्बोनिल्स, नेचर ऑफ बॉन्डिंग इन सिम्पल मोनोन्यूक्लियर कार्बोनिल्स, निकेल, टेट्राकार्बोनिल, पेंटाकार्बोनिल ऑफ आयर्न, हेक्झाकार्बोनिल ऑफ क्रोमियम. आणि फिफ्थ युनिट जे आहे ते कॅटालिसिस. त्यासाठी क्लासिफिकेशन ऑफ कॅटालिटिक रिॲक्शन, होमोजिनस आणि हेट्रोजिनस कॅटालिसिस म्हणजे काय, टाइप्स ऑफ कॅटालिसिस, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कॅटालिटिक रिॲक्शन्स, मेकॅनिझम ऑफ कॅटालिसिस, इंटरमिजिएट कंपाऊंड फॉर्मेशन थेरी, ॲब्सॉर्प्शन थेरी, इंडस्ट्रियल ॲप्लिकेशन्स ऑफ कॅटालिसिस. हा जो कॅटालिसिसचा चॅप्टर आहे तो SYला होता, परत तो TYला इथं ॲड केलेला आहे. त्यानंतर ह्या टोटल 5 युनिटसाठी जे स्टँडर्ड रेफरन्स बुक आहेत ते वन कन्साइज इनऑर्गॅनिक केमिस्ट्री बाय ELBS GD लीज आहे. इनऑर्गॅनिक केमिस्ट्री सिल्वर ॲटकिन्स आहे. बेसिक इनऑर्गॅनिक केमिस्ट्री कॉटन विल्किन्सन आहे. ॲडव्हान्स इनऑर्गॅनिक केमिस्ट्री बाय कॉटन विल्किन्सन. कन्सेप्ट अँड मॉडेल्स ऑफ इनऑर्गॅनिक केमिस्ट्री बाय डगलस अँड डॅनियल विले पब्लिकेशन्स आहे. स्ट्रक्चरल प्रिन्सिपल्स इन इनऑर्गॅनिक केमिस्ट्री बाय W. Addison. Theoretical principles of inorganic chemistry by G.S. Manko. Theoretical inorganic chemistry by D.N. Selbin. Coordination compounds, Kettle. Essential of inorganic chemistry by H.J.R. Dicker. Nuclear chemistry, Shastri. Organic chemistry, R.C. Mohrotra. हे सगळे रेफरन्सेस आपल्या जे ॲड केलेले आहेत इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीसाठी हे संपूर्ण पुस्तक आपल्या लायब्ररीमध्ये आपल्याला बघायला मिळतात. रेफरन्स बुकही वाचा. त्याचबरोबर जे टेक्स्टबुक आहेत, जे निराली प्रकाशन असेल किंवा फडके प्रकाशन असेल, हेही पुस्तक तुम्ही उपलब्ध करून आपल्याकडे ठेवायला हरकत नाही, त्याच्या नोट्स काढायला हरकत नाही. तर अशा पद्धतीने इनऑर्गॅनिकचा जो सिलेबस आहे तो 5 युनिट्समध्ये डिवायडेड केलेला आहे. तर प्रत्येक युनिटसाठी लेक्चर अलाइनमेंटसुद्धा त्यांचे व्यवस्थित दिलेले आहे. तर सर्व विद्यार्थ्यांनी जो सिलेबस आपल्याला दिलेला आहे तो सिलेबस व्यवस्थित काळजीपूर्वक वाचा. जे आपल्यासमोर जे काय अडचणी असतील, सगळ्या शंका आल्या असतील तर जरूर आपल्याला आपल्या टीचरला विचारा. निश्चित आपल्याचे जे प्रॉब्लेम आहे ते दूर करतील. आणि एवढं बोलून माझं जे सिलेबस डिस्कशन आहे ते इथं मी थांबवतो. धन्यवाद.